नाही, आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय आमचे एकनाथराव शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब, हे सगळी मंडळी लवकरच या सर्व जिल्ह्याला अतिशय सक्षमतेनं काम करणारे पालकमंत्री देतील. हो, अशी चर्चा सुरू आहे की उद्धव ठाकरे हे महायुतीसोबत येणार आहेत. नाही, मला असं वाटते की महायुतीला काही त्यांची गरज नाही आहे. ते आम्ही त्यांना महायुतीमध्ये घेण्यास म्हणजे ती येतील असं मला वाटत नाही आहे. कारण की आज आमच्या महायुतीजवळ एवढं बहुमत आज त्या ठिकाणी आहे. 2/3पेक्षाही जास्त बहुमत आज महायुतीला महाराष्ट्रामध्ये मिळालं. त्यामध्ये गेल्या 5 वर्षात एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये घेतलेले निर्णय असतील, मग ते लाडक्या बहिणीचा निर्णय असेल, शेतकऱ्यांच्या मदतीचा निर्णय असेल, तरुणांसाठी घेतलेले निर्णय असतील आणि एवढंच नाही तर ज्येष्ठ नागरिकांसाठी घेतलेले निर्णय, याचा सगळा चित्र आणि त्याचं जे काय असते ते विधानसभेमध्ये आपल्याला दिसलं आणि प्रचंड असं बहुमत महायुतीला 2024च्या विधानसभेमध्ये मिळालं. हे बघा, केंद्रामध्ये सुद्धा मोदी साहेबांकडे पूर्ण बहुमत आहे. 300पेक्षाही जास्त खासदार आज आदरणीय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सपोर्टमध्ये आहेत. त्यांच्या 5-7 खासदारासाठी काही नाही. आणि मी तुम्हाला सांगतो की त्याच्यातले बरेचसे खासदार हे काही भारतीय जनता पक्षाच्या आणि काही आमच्या शिवसेनेच्या संपर्कामध्ये आहेत. उभाटाचेही मोठ्या प्रमाणामध्ये खासदार पक्ष सोडून ते या ठिकाणी आमच्यासोबत आलेले दिसतील. महायुती ही सत्तेत आली कारण की RSSनं नियोजन चांगलं केलं होतं. हे बघा, RSS हा एक शिस्तबद्ध आणि अतिशय संघटन मजबूत असणारी एक संघटना त्या ठिकाणी आहे. निश्चितच या RSSचं जे संघटन आणि त्यांच्या संघटनेनं केलेलं काम फक्त भारतीय जनता पक्षालाच नाही तर महायुतीतल्या आमच्या सगळ्या विधानसभेच्या उमेदवाराला विजयी करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा त्या ठिकाणी राहिलेला. गळती होताना आपल्याला बघायला. हे बघा, याच्या अगोदरही तुम्ही माझे बाईट घेतलेले होते. त्यावेळेसही मी सांगितलं होतं की उद्धव सेना ही काही दिवसामध्ये 100% त्या ठिकाणी संपलेली असतील आणि त्याचा विडा आपले क्षेत्रामध्येच काम करणारे सन्मान्य संजयजी राऊत यांनी उचललेला आहे. आणि त्या माणसाचा स्वभाव मला माहिती आहे. तो जो विडा उचलतो तो पूर्ण करतो. निश्चित एक दिवस शिवसेना तो संपवून दाखवेल. सगळ्यात जन्मोत्सव आहे आतापर्यंत किती 427. आतापर्यंत मुख्यमंत्री वगैरे कुणी आले नाही. सातत्यानं जिल्ह्यातून आणि सिंदखेड राज्यातून मागणी होते की मुख्यमंत्र्यांनी शासकीय पूजेसाठी यावं. हे बघा, कदाचित आपल्याला आठवते का नाही मला माहीत नाही, पण स्वतः फडणवीस साहेब, गडकरी साहेब हे त्या ठिकाणी आलेले आहेत. माननीय मनोहर जोशी महायुतीचे मंत्री होते, ते सुद्धा या जन्मोत्सवाला आलेले आहेत. आणि काँग्रेसचे एक मुख्यमंत्री AR अंतुले हे सुद्धा जिजामाता जन्मोत्सवाला सिंदखेड राज्यामध्ये येऊन गेलेले आहेत. कोणताही मुख्यमंत्री आला नाही असं नाही. शिवसेनेचे आले, भारतीय जनता पक्षाचे आले आणि काँग्रेसचे आले. जवळीक करताना दिसत आहे. तिकडे शरद पवार RSSचं कौतुक करतायत, इकडे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत. काय संकेत समजायचे? नाही, हे बघा, कालपर्यंत EVMच्या नावानं बोंबा मारणारी ही सगळी लोक काल परवाचे तुमच्याच माध्यमावर आलेले त्यांचे स्टेटमेंट जर पाहिले तर खऱ्या अर्थानं आता ते लोक समजून चुकलेले आहेत की हा पराभव EVMचा नव्हता, तर यांचा आपसी ताळमेळ नव्हता. यांचा आपसातलं कोणाशी कोणाचं समन्वय ज्याला म्हणतो तो समन्वय नव्हता, हे त्यांनी कबूल केलेलं आहे. आणि खऱ्या पराभवाचं कारण हे त्यांना आता माहीत झालेलं आहे. फक्त EVMच्या नावानं त्यांनी काही दिवस त्या ठिकाणी बोंबा मारल्या. आता त्यांनी स्वतः कबुली दिलेली आहे की हे EVMचं कारण पराभवाला नाही तर आमच्या सगळ्या महाविकास आघाडीमध्ये असलेला समन्वयाचा अभाव हे त्यांच्या पराभवाचं कारण. मुंबईपासून नागपूरपर्यंत ज्या महानगरपालिका आहेत त्या स्वबळावर लढणार असं संजय राऊतांनी घोषणा केली आज. त्यांना म्हणावं, पहिले तुम्हाला वार्डातला उमेदवार तरी भेटतात का ते शोधा आणि मग ह्या घोषणा करा. फालतूच्या वल्गना करण्यात काही अर्थ नाही आहे. उभाटा गटाला आताच्या झालेल्या विधानसभेमध्ये त्यांची त्या ठिकाणी दिसली. उभाटा गट हा परावलंबी झालेला आहे. हा फक्त काँग्रेसच्या मतावरतीच यांचे जे काही आमदार निवडून आलेत. तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातही तुम्ही पत्रकार आहात, तुम्हालाही सगळा अनुभव येतो. हे जर काँग्रेसचे मतं त्याच्यातून बाजूला काढले तर प्रत्येक ठिकाणी उभाटाचं डिपॉझिट गेलेलं असतं. हो, जे तू राहशील का मी राहशील अशा भाषा करणारे आता फडणवीसांच्या जवळ जात आहेत. हे बघा, मला वाटते कालचा मी दिलेला बाईट त्या ठिकाणी आपल्याकडे आला असेल.
ते खरं म्हणजे बेशरमपणाची हद्द ओलांडणं ज्याला म्हणतात तशातला तो प्रकार आहे की कालपर्यंत शिव्या द्यायच्या आणि स्वतःच्या स्वार्थासाठी मतलबासाठी किंवा एखादे कामं काढून घेण्यासाठी पुन्हा त्या माणसासोबत जाऊन लागून चालन करायचं, याला आपल्या ग्रामीण भागामध्ये बेशरमपणा हा शब्द त्या ठिकाणी वापरला जातो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.